नमस्कार. IPL 2025च्या 38व्या सामन्यात वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा जलवा. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सचा 9 विकेट्सनी पराभव, तेही तब्बल 26 चेंडू राखून. मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबईने CSK कडून मिळालेलं 177 धावांचं लक्ष्य सहज गाठलं आणि सामना जिंकला 9 विकेट्सनी. रोहित शर्मा आणि रिकल्टन यांनी दिली दमदार सुरुवात. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली. रिकल्टन 19 चेंडूत 24 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने मैदानात आग लावली. सूर्य आणि रोहितने चेन्नईच्या गोलंदाजांची अशी काही धुलाई केली की सामना 15.4 ओव्हर्समध्ये संपला. रोहित नाबाद 76 आणि सूर्यकुमार नाबाद 68 धावा करून परतले. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सचे प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. शिवम दुबेने 32 चेंडूत 50 आणि जडेजाने अर्धशतक ठोकलं. मात्र धोनीची आजची खेळी काही विशेष ठरली नाही. फक्त 4 धावा करत तो बाद झाला. मुंबईच्या गोलंदाजांनी केलेली काटेकोर गोलंदाजी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. जसप्रीत बुमराहने 25 धावात 2 विकेट्स घेतल्या, तर दीपक चहार, अश्विनी कुमार आणि मिचेल सॅटनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. IPL 2025 मध्ये रोहितच्या पुनरागमनाने मुंबईला नवीन ऊर्जा दिली आहे आणि आता ते विजयाच्या रांगेत तिसऱ्यांदा यशस्वी ठरले आहेत. पुढच्या सामन्यात देखील ते असाच फॉर्म कायम ठेवतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा टी न्यूज.